नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। काँग्रेसने 26/11 हल्ल्यातील शहीदांचा केलेला अपमान, नकली हिंदुत्ववाद्यांना मान्य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवरती टीका। विजय वडेट्टीवारांनी 26/11 हल्ल्यातील शहीद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यावरती काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ असा घणाघात केला। यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की विजय वडेट्टीवारांनी 26/11 हल्ल्यातील शहीद पोलीस आणि मृत्युमुखी झालेल्या निष्पाप मुंबईकरांबाबत केलेलं वक्तव्य प्रचंड चीड आणि संताप आणणारं आहे। भारत जोडो नाही तर भारत तोडो यात्रा करणाऱ्या राहुल गांधींच्या नादाला लागून विजय वडेट्टीवार वेडे झाले आहेत, अशी टीका देखील त्यांनी केली आहे। आरएसएस ही नसानसात राष्ट्रभक्ती भरलेली संघटना आहे, असं त्यांनी सांगितलं। वकील उज्ज्वल निकम यांनी अनेक देशद्रोह्यांना फासावर लटकवले, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। याला म्हणतात देशभक्ती, आणि म्हणून काँग्रेसची पाकिस्तान राज्याची भूमिका या देशाला परवडणारी नाही। या सर्व शहीदांचा अपमान केलेला आहे, त्याचा बदला मुंबई पोलीस, शहीद, त्यांचा परिवार आणि देश, असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही। काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण जेव्हा जेव्हा काँग्रेस जिंकतो तेव्हा तेव्हा पाकिस्तान फटाके फुटतात। जितेंद्र आव्हाड आणि समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। ते ठाणे लोकसभेमध्ये नरेश मस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत हे पाहिल्यानंतर त्यांची घाबरगुंडी झालेली आहे, म्हणून अशा पद्धतीचे ते आरोप करतायत। मी आता 53 वर्षाचा आहे, 54 वर्षाचा आहे। मी 25-26 वर्षाच्या असतानाची कहाणी स्टोरी बनवण्याचा प्रयत्न करताय की मी काँग्रेसमध्ये जाणार होतो। शरद पवारांनी फोन केला, उद्धवजींना फोन केला की त्याला जाऊन देऊ नका। माझ्या ते स्वतः बरोबर शरद पवारांनाही गद्दार ठरवताय। मी शिवसेनेत होतो, राणे साहेबांनी त्यावेळी भूमिका घेतली, मी कोकणातला होतो। राणे साहेबांबद्दल थोडी आपुलकी होती, काँग्रेसमध्ये जाण्याचा काही विषय नव्हता। माझी जी काही चर्चा कोणी घडवली त्यांच्या सोबत राहून आरोप करताय स्वतःचं महत्व वाढवण्याकरता। जर मी काँग्रेसमध्ये जाणार होतो आणि ही खबर जितेंद्र आव्हाड शरद पवारांना देतात आणि शरद पवार उद्धवजींना सांगतात की नरेश मस्के यांना काँग्रेसमध्ये जाऊन देऊ नका। नरेश मस्के खूप कामाचा माणूस आहे। 25व्या वर्षी 26व्या वर्षी माझ्या वयाच्या जर शरद पवारांना माझी दखल घ्यावी लागते तर त्यांनी माझं मोठेपण सिद्ध केल्याबद्दल मी प्रथम आभार मानतो। आणि हे काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीचे, हे ते राष्ट्रवादीचे होते आणि तेव्हाही त्यांची युती होती, आघाडी होती। आणि जर मी काँग्रेसमध्ये जाणार होतो आणि ही खबर राष्ट्रवादीवाले शिवसेनेला देतात, शरद पवार शिवसेनेला फोन करतात, याचाच अर्थ ते आघाडीशी गद्दारी करत होते। राष्ट्रवादीवाला काँग्रेसमध्ये जाणारा माणूस थांबवतो, याचा अर्थ तू तुमच्या आघाडीशी गद्दारी करतोय। म्हणजे 25 वर्षापूर्वी सुद्धा आव्हाड गद्दारी करत होते आणि शरद पवार पण गद्दारी करत होते, याचा अर्थ तोच होतो। केवळ तथोकल्पित ही सगळी स्टोरी आहे। नरेश मस्केला कुणाचा, जर नरेश मस्केची जायची इच्छा असती तर कुणाचा जन्मदाता, त्याला वेगळा शब्द आहे, तो सुद्धा नरेश मस्केला कधी अडवू शकला नसता। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी,
चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. येत्या 20 मे रोजी आपल्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदानाची टक्केवारी वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण मतदानासाठी एकमेकांना प्रोत्साहन देऊया आणि मतदानाची टक्केवारी वाढवूया, असं आवाहन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमो ग्रँड सेंट्रल पार्क येथे नागरिकांना केले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शनिवारी सकाळी पर्यटक आणि ठाणेकर यांच्यात सध्या चर्चेत असलेल्या नमो ग्रँड सेंट्रल पार्कला भेट दिली. कोलशेत येथे सुमारे 20 एकरच्या सुविधा भूखंडावरती ठाणे महानगरपालिकेसाठी हे पार्क कल्पतरू डेव्हलपर्स यांनी विकसित केला आहे. या पार्कची पाहणी आयुक्त राव यांनी केली. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांशी आयुक्त राव यांनी संवाद साधला. सोबत मतदानाचा संदेश देणारा ईव्हीएमच्या रूपातील मॅस्कॉट हाही होता. मतदान हे नागरिकांचे कर्तव्य आहे, त्यामुळे आपण ते पार पाडलंच पाहिजे. त्यात हायगय नको, असंही यावेळी राव म्हणाले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, मनीष जोशी, जी गोदेपुरे, दिनेश तायडे, अनघा कदम, सचिन पवार, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवाणी, गुणवंत झांबरे, वृक्ष अधिकारी केदार पाटील, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे उपस्थित होते. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. शिवसेना नकली म्हणणारेच बेअकली, उद्धव ठाकरे यांचा नवी मुंबईत भाजपावरती हल्लाबोल. राजन, मला खात्री आहे की हिंदू हृदय सम्राटांना आणि धर्मवीरांना सुद्धा तुमचा अभिमान वाटत असेल, कारण शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना आहे. काही जणांना मस्ती आली आहे. त्यांना वाटतं की ठाणे आपली खाजगी मालमत्ता आहे. ती मस्ती उतरवण्यासाठीच मी आलो आहे. आज मला खात्री पटली की मी एकटा नाही, तर तुम्ही सगळेजण आले आहात, असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची नवी मुंबईत काल सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मोदी शहांवरती जोरदार हल्लाबोल केला. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.